चलो आ गए सब लोग. लेट मी शेअर द स्क्रीन गाईज. लास्ट सेशनमध्ये आपण व्हॅरिएबल हा टॉपिक बघितला राईट. हाऊ वी कॅन क्रिएट द व्हॅरिएबल, हाऊ टू यू नो वाय टू क्रिएट व्हॅरिएबल, या गोष्टी आपण बघितल्या. व्हॅरिएबलचे रूल्स बघितले. आज आपल्याला डेटा टाईप ही कॉन्सेप्ट बघायचे. डेटा टाईप इनडायरेक्टली पायथनमध्ये यूज आपण करत नाही, पण डायनामिकली पायथन डेटा टाईप यूज करतो आहे. ठीक आहे. सो पायथन यूज करतो आहे म्हटल्यानंतर आपल्याला ते शिकणं अनिवार्य आहे. ओके. डेटा टाईप बघू आणि देन विल गो फॉर द कॉन्सेप्ट ऑफ इनपुट, हाऊ वी कॅन टेक द इनपुट इन पायथन. देन पॉसिबल झालं तर ऑपरेटर पण बघू. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट डू मीन बाय डेटा टाईप गाईज. डेटा टाईप असतो काय? पायथनमध्ये ही कॉन्सेप्ट शिकणं गरजेचं आहे का? तर ॲन्सर इज येस, बिकॉज यू नो क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला की डेटा टाईप असतो काय. आपण कधी डेटा टाईपचा यूज करत नाही पायथनमध्ये, इव्हन करायची गरज पण नाही आहे. पायथन स्वतः सांगत आहे पायथन इज अ डायनॅमिक प्रोग्रामिंग लँग्वेज राईट. वी डोंट नीड टू यूज डेटा टाईप इन पायथन. तरी पण मित्रांनो पायथनमध्ये डेटा टाईप असतात जी इंटरनली यूज होतं. डेटा टाईप म्हणजे काय? टाईप ऑफ अ डेटा इज कॉल्ड डेटा टाईप. डेटाचा टाईप म्हणजेच डेटा टाईप. कॅन यू रीड दिस? टाईप ऑफ अ डेटा. डेटा कॅन बी एनी टाईप, यस ऑर नो. डेटा कॅन बी नंबर टाईप, डेटा कॅन बी कॅरेक्टर टाईप, डेटा कॅन बी मल्टिपल कॅरेक्टर टाईप, डेटा कॅन बी बुलियन टाईप, डेटा कॅन बी पॉइंटिंग टाईप. यस ऑर नो. डेटा कुठल्याही टाईपचा असू शकतो. डेटा कॅन बी मल्टिपल नंबर टाईपचा डेटा असू शकतो. एनी काइंड ऑफ डेटा. डेटाचे खूप सारे टाईप असतात. मग हे टाईप दर्शवण्यासाठीच पायथन इंटरनली डेटा टाईप यूज करतो. पण कोणते डेटा टाईप आहेत पायथनमध्ये बघा. सगळ्यात अगोदर आपण बेसिक डेटा टाईपचा विचार करू. पायथनमध्ये बेसिक डेटा टाईप कोणकोणते आहेत? ओके. इफ आय टॉक अबाउट बेसिक डेटा टाईप, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला डेटा टाईप आपल्याला भेटतो, त्याचं नाव आहे इंटीजर. दॅट इज INT, int डेटा टाईप, which is used to store the integer type of value. Python is using, not आपण नाही यूज करत आहे याला, पायथन यूज करत आहे. कॅन आय शो यू गाईज? इफ यू गो टू द वर्कस्पेस पायथन बॅच 10 एप्रिल व्हॅरिएबल, कॅन यू चेक इट? कॅन यू क्रिएट वन मोर फोल्डर फॉर द टुडे टॉपिक डेटा टाईप? कॅन यू ओपन दिस नाव? आपण याच्यामध्ये काय करतो, नोटपॅडवरच्या फाईल सेव्ह करतो, करेक्ट? सो नाव नोटपॅड ओपन करा. नोटपॅड ओपन. ह्या सगळ्या फाईल काय करा, क्लोज करा. क्लोज क्लोज क्लोज. ओके. ओपन द न्यू टॅब. क्लोज दिस वन ऑल्सो. ओके. नाव मी तर एक व्हॅरिएबल बनवतो आहे. कॅन यू चेक इट? एज इक्वल टू 23 आणि मी याला प्रिंट करतो आहे. आपल्याला माहीत आहे सेव्ह कसं करायचं. फाईल सेव्ह, गो टू द फोल्डर. कोणतं फोल्डर? डेटा टाईप्स. अँड लेट मी गिव द नेम demo.py. राईट. हे याची सगळ्यांना प्रॅक्टिस झाली असेल आता. याला रन कसं करायचं? राईट हिअर CMD आणि इथं करा py demo.py. कॅन यू चेक इट? व्हॉट इज 23? एज इज 23. यू कॅन राईट लाईक दिस. एज इज 23. यू आर गेटिंग एज इज 23. करेक्ट? कारण एजमध्ये काय 23 आहे. पण सर याचा डेटा टाईप आपण इथं असं कधी लिहितो का? इंट एज. इफ यू राईट लाईक दिस, पायथन काय म्हणत आहे आपल्याला? व्हॉट इज दिस? इट्स नॉट पॉसिबल. यू नो डेटा टाईप लिहायचा नाही, ॲटोमॅटिक यूज होतो. पण सर या एचा डेटा टाईप आहे कसा कळणार आपल्याला? तुम्ही जी व्हॅल्यू असाइन केले याच्यावरून पायथन याचा डेटा टाईप डिसाईड करतो. तुम्हाला जर बघायचं असेल प्रिंटमध्ये लिहा टाईप ऑफ एज गाईज. टाईप ऑफ एज लाईक दिस. टाईप इज अ फंक्शन. याच्या ब्रॅकेटमध्ये व्हॅरिएबलचं नाव लिहा. कॅन यू चेक इट? आउटपुट इज समथिंग क्लास इंट. दॅट मीन्स यू आर युझिंग Python using internally one data type and which is called
इंटीजर. त्यालाच दर्शवलं जातं कसं, क्लास इंट. वन इंट टाईप ऑफ क्लास क्रिएटेड बाय इंटरनली बाय पायथन. इंट यालाच डेटा टाईप असं म्हणतात. कोणता डेटा टाईप? इंट डेटा टाईप. लुक ॲट दिस आउट. हे आउटपुट कधी आलं? ज्यावेळेस आपण याचा एजचा टाईप चेक केला. एजला व्हॅल्यू काय? 23. दॅट्स वाय जर मी एजची व्हॅल्यू 23.23 केली असती, याचा डेटा टाईप ॲटोमॅटिक चेंज झाला असता फ्लोट. म्हणजे हे डिसाईड कसं होतं आहे? व्हॅल्यूनुसार. व्हॉट व्हॅल्यू आर गोइंग टू पास टू द एज. मी एजला दिलं राम. कॅन यू चेक इट? नाव इफ यू चेक द टाईप STR. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली तुम्हाला, व्हॅल्यू चेंज झाली, टाईप चेंज झाला. इफ आय गिव्ह हिअर ट्रू समथिंग, कॅन यू चेक इट द डेटा टाईप? इट्स समथिंग बुलियन. 23 दिलं की इंटीजर, 23.23 दिलं की फ्लोट, राम दिलं की STR आणि ट्रू दिलं की बुलियन. ए ऑब्झर्व दिस गाईज. तुम्ही एज 23 देताय, आउटपुट काय येत आहे? इंट. तुम्ही ज्यावेळेस या एजची व्हॅल्यू चेंज केली, दॅट इज 23.23, इट बिकम अ फ्लोट. येस ऑर नो? कॅन यू चेक इट? 23.23 इट बिकम व्हॉट गाईज? फ्लोट. ज्यावेळेस तुम्ही याची व्हॅल्यू याची राम केली, इट बिकम STR. इट बिकम व्हॉट गाईज? STR. STR इज नथिंग बट स्ट्रिंग टाईप ऑफ डेटा. कॅन यू चेक इट? ज्यावेळेस तुम्ही याची व्हॅल्यू बुलियन दॅट इज ट्रू केली, इट बिकम अ बुलियन. BOOL. दॅट इज फोर्थ डेटा टाईप. Can you check it? So there are 4 basic data type given by the Python. Can you check it guys? Int, float, string, boolean. पण सर एजला कोण तू ट्रू देतो? देत नाही, मी जस्ट एक्झाम्पलसाठी सांगितलं. एजमध्ये आपण 23च लिहिणार आणि याचा टाईप काय आला आहे? कॅन यू चेक इट? इंटीजर. ज्यावेळेस मी इथं नेम नावाचा डेटा टाईप व्हॅरिएबल केले, याला दिल मी राम. नाव कॅन आय चेक गाईज? नेमला मी प्रिंट केला नेम अँड आय विल प्रिंट नेम. याचा टाईप चेक करा. टाईप ऑफ नेम STR भेटायला पाहिजे, गॅरंटेड. हे बघा, नेम राम, याचा टाईप STR. ज्यावेळेस तुम्ही हाईट देणार, हाईट समथिंग 5.5. इफ यू प्रिंट हाईट, ओके, हाईट लेट्स प्रिंट हाईट अँड टाईप हाईटचा मी चेक करत आहे. एक कॅन यू चेक इट? हाईटचा टाईप येत आहे फ्लोट. पॉईंट व्हॅल्यू आहे ना, राईट? इफ आय गिव्ह हिअर समथिंग इज मॅरिड, तो मॅरिड झाला आहे का? मी म्हणलं ट्रू, या इट्स मॅरिड. आणि तर मी प्रिंट करत आहे इज ही मॅरिड. आणि तर मी ही व्हॅल्यू प्रिंट करत आहे. कोणती व्हॅल्यू? याची, इज मॅरिड. आणि याचा टाईप जर मी चेक केला, टाईप ऑफ इज मॅरिड, कॅन यू चेक इट गाईज? इज ही मॅरिड? ट्रू, या इट्स मॅरिड. बुलियन. कॅन यू चेक? व्हेरी केअरफुली. आपण असे डेटा टाईप यूज करतो. आपण डेटा टाईप यूज करतो अकॉर्डिंग आवर रिक्वायरमेंट. म्हणजे डेटा टाईप आपण यूज करत नाही हो, पायथन यूज करतो. आपण फक्त व्हॅरिएबल घेतो. एज 23, नेम राम. पायथन म्हणतोय काय? तू जर एज 23 घेतलं, इंटरनली मी इंटीजर डेटा टाईप यूज करतोय. तू जर या व्हॅरिएबलला राम दिलं तर मी स्ट्रिंग डेटा टाईप यूज करतो, दॅट इज STR. तू फ्लोटिंग व्हॅल्यू दिली, मी फ्लोट यूज करतोय. तू ट्रू फॉल्स दिलं, मी बुलियन यूज करतोय. म्हणजे इंटरनली आपला पायथन डेटा टाईप यूज करतोय. सो देर आर बेसिक 4 डेटा टाईप. इंटीजर इज फॉर गाईज व्हॉट? to store numbers. Float is what? to store pointing numbers. Point मध्ये नंबर स्टोअर करण्यासाठी. String is what? to store character as well as guys, character पण करू शकता as well as multiple characters. एक कॅरेक्टर करा, मल्टिपल करा. स्ट्रिंग इज दिअर. अँड बुलियन इज वॉट? टू स्टोअर ट्रू ऑर
फॉल्स ओनली, फक्त एवढंच बरं का. ट्रू किंवा फॉल्स दिलं तरच बुलियन डेटा टाईप, नाही तर नाही. नाव कॅन यू चेक इट स्ट्रिंग गाईज. ह्या स्ट्रिंगला हे बघा तुम्ही डबल कोट दिलं आहे. मी म्हणलं असतं जेंडर, लेट्स ए यम. याचा जर तुम्ही टाईप बघितला, याला प्रिंट करू आपण आधी. जेंडर इज अ जेंडर, आणि याचा टाईप बघा काय येतोय. टाईप ऑफ अ जेंडर गाईज, इट विल बिकम अ STR. कॅन यू चेक इट. जेंडर यम, क्लास STR, नेम राम STR. म्हणजे सिंगल कोट द्या तरी पण स्ट्रिंगच, डबल कोट द्या तरी पण स्ट्रिंग, ट्रिपल कोट दिलं तरी पण स्ट्रिंगच. बघायचं आहे बघा. ॲड्रेस, आय एम युझिंग ट्रिपल कोट पुणे. फॉर द ट्रिपल कोट ऑल्सो पायथन इंटरनली युजेस which data type, our string type of address guys. Can you check it, a type of address. पुणे STR, राम STR, यम STR, तिघांसाठी STR. म्हणजे तुम्ही डबल कोट द्या, नाही तर सिंगल कोट द्या, नाहीतर ट्रिपल कोट द्या, पायथन स्ट्रिंगच यूज करणार आहे. पायथन स्ट्रिंग कशासाठी यूज करतो. सिंगल कोट कोमा, डबल कोट कोमा, ट्रिपल कोट. कॅन यू चेक इट गाईज. ह्या तिघांसाठी स्ट्रिंग नावाचा डेटा टाईप इंटरनली यूज केला जातो. हे कळतं सगळ्यांना. इंटरनली पायथन आर युजिंग डेटा टाईप्स. दीज आर बेसिक डेटा टाईप्स. ज्यावेळेस तुम्ही थोडंसं ॲडव्हान्स डेटा टाईपमध्ये जाता, त्यावेळेस तुम्हाला आणखीन डेटा टाईप भेटतात. ॲडव्हान्स्ड डेटा टाईप्स. इफ आय टॉक अबाउट ॲडव्हान्स्ड डेटा टाईप्स, there is very first data type which came under the collection guys, that is called list data type. These are the basic 4. Advanced there are also 4 म्हणजे 4 list data type. आता बघा याचं काम काय, टू स्टोअर द नंबर, राईट. टू स्टोअर द नंबर आय कॅन से, नॉट नंबर्स. एकच नंबर स्टोअर करतोय. बट सर मी नवीन फाईल बनवली. I am taking here numbers variable and I am writing 10, 20, 30, 3 numbers at a time. And let me print this. हे बघा याचा टाईप तुम्हाला वेगळा भेटणार आहे. याला मी सेव्ह करतो. test.py. Now if you run the test file, cls test.py, हे आले नंबर. कसे आले हो सर. एक असं ब्रॅकेट आले, ब्रॅकेट. हे बघा हे ब्रॅकेटमध्ये आले, ब्रॅकेटमध्ये. म्हणजे बाय डिफॉल्ट जर तुम्ही असे नंबर दिले, ह्याचा टाईप असतो टपल. काय बोलताय सर, प्रूफ काय तुमच्याकडे. हे बघा इंटरनली पायथन काय यूज करत आहे तुमच्या समोर आहे. टाईप ऑफ नंबर्स, इट विल बी द टपल. दॅट मीन्स मल्टिपल नंबर्स विदाऊट एनी ब्रॅकेट. हे ब्रॅकेट काय दिले का तुम्ही, अजिबात नाही. हे बघा याला कॉपी करतो मी, नाही की आउटपुटला. तुम्ही ज्यावेळेस असे नंबर्स देता, पायथन इंटरनली लिस्ट नाही यूज करत. पायथन युजेस टपल गाईज, टपल. ज्यावेळेस तुम्ही डेटा असा देता, लक्षात घ्या, तुम्ही डेटा असा दिला, पायथन टपल यूज करतोय. तुम्ही डेटा याला असं ब्रॅकेट लावून जरी दिला तरी टपलच बरं का. कॅन यू चेक इट. मग विदाऊट ब्रॅकेट द्या, विथ ब्रॅकेट द्या, टपलच असणार. पण सर मी जर असा डेटा दिला तर एकच व्हॅल्यू पण ब्रॅकेट. कॅन यू चेक इट. एकच व्हॅल्यू पण ब्रॅकेट. नाव यू विल गेट इंट गाईस. सर कसं काय इंट. एकच व्हॅल्यू आहे ना, व्हॅल्यू एकच आहे, व्हॅल्यू मल्टिपल द्यावं लागतील, देन इट विल बिकम टपल. एक व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये द्या, नाहीतर नॉर्मल द्या, इट विल बिकम इंटीजर. पण जर ब्रॅकेटमध्ये मी व्हॅल्यू दिली सर, तर तुम्ही म्हणता इंटीजर होतोय, बरोबर आहे. पण जर मी फक्त इथं कोमा ॲड केला, इट विल बिकम टपल गाईज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग यू हॅव टू अंडरस्टँड. इफ यू गिव द कोमा फॉर सिंगल व्हॅल्यू ऑल्सो इट इज टपल. कोमा म्हणजे आणखीन व्हॅल्यू तुम्हाला इन फ्युचर द्यायच्यात, हे असं रिप्रेझेंट होतं आहे. दॅट्स वाय इट इज अ टपल. अशा व्हॅल्यू द्या, अशी एक व्हॅल्यू द्या, किंवा मल्टिपल व्हॅल्यू अशा द्या, याला आपण टपलच म्हणतात. कॅन यू चेक इट द 3 एक्झाम्पल ऑफ टपल गाईज. 3 एक्झाम्पल ऑफ टपल. बघा दिसत आहे सगळ्यांना.
टपलसाठी तुम्ही डेटा डिरेक्टली असा दिला तरी टपलच, असं दिलं तरी टपलच, असं दिलं तरी टपल. Okay guys, there is a internet connection issue, just a minute, let me share the screen again. Okay, ठीक आहे, फाईन. लाईट गेली त्याच्यामुळे वायफाय बंद झालं. वायफाय बंद झालं, सिस्टमचं नेट पण गेलं. हे बघा आली पण लाईट. काय लाईट अशी करत आहे राव. मी माझा फोन कनेक्ट केला, नो प्रॉब्लेम. ओके, सो मी हे सांगत होतो की तुम्ही पायथन इंटरनेट टपल कधी कधी यूज करतो. रिपीट, ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू अशा देता, ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू अशी देता, एक व्हॅल्यू आणि कोमा, ओय, मग ही व्हॅल्यू तुम्ही नीट बघा, विदाऊट ब्रॅकेट जरी तुम्ही असं केलं 10 कोमा, कॅन यू चेक इट व्हॉट पायथन इंटरनली युजिंग? टपलच. द ब्रॅकेट द्या नाही द्या कळत आहे, इट्स नॉट मॅटर, टपलच यूज करतो. मग तो लिस्ट कधी यूज करतो? लिस्ट तेव्हा मित्रांनो जेव्हा तुम्ही तर स्क्वेअर ब्रॅकेट लावता. इनसाइड स्क्वेअर ब्रॅकेट इफ यू ॲड इवन सिंगल व्हॅल्यू, कॅन यू चेक इट? आय एम ॲडिंग ओनली सिंगल व्हॅल्यू. व्हॉट इज द टाईप? लिस्ट. मागाशी काय होतं, ब्रॅकेटमध्ये तुम्ही सिंगल व्हॅल्यू ॲड केली, इंट आलं होतं इंट, पण स्क्वेअर ब्रॅकेट लावल्यावर दिस इज नॉट int, this is a list guys, this is a list. Even you are adding single value, that is very important to understand. एक जरी व्हॅल्यू ॲड केली ना, ही लिस्ट आहे. मग सर 2 केले तर अहो हे तर लिस्टच बनेल ना, कितीही करा. मल्टिपल व्हॅल्यूज आय एम प्रिंटिंग, कॅन यू चेक इट? दिस इज ऑल्सो लिस्ट, दिस इज ऑल्सो लिस्ट. इफ यू वॉन्ट टू स्टोअर द मल्टिपल व्हॅल्यूज, एकापेक्षा जास्त व्हॅल्यू जर तुम्ही स्टोअर केल्या तर त्याचा टाईप इंटरनली पायथन लिस्ट असा यूज करतो. काय यूज करतो? सगळे एक्झाम्पल मी तर पुट करत आहे, कॅन यू चेक इट? ओके, याच्या पुढं ठेवू म्हणजे कसं, लाईक दिस. आय डन. पायथन युजिंग लिस्ट फॉर स्क्वेअर ब्रॅकेट, पायथन युजिंग टपल फॉर नॉर्मल बनाना ब्रॅकेट और विदाउट ब्रॅकेट ऑल्सो. टपल कळतंय? हे कसं दर्शवलं जातं? लाईक दिस. हे बघा, क्लास लिस्ट असं दर्शवलं जातं, क्लास लिस्ट. आणि टपलचा क्लास टपल गाईज, दिस इज अ क्लास टपल, क्लास टपल, क्लास लिस्ट, क्लास टपल. याला कसं होतं? क्लास इंट, क्लास फ्लोट, तसं क्लास लिस्ट, क्लास टपल. ठीक आहे सर. जर मी डेटा असा दिला, इफ आय एम गिविंग द डेटा लाईक दिस, हे बघ, लेट्स से नेम्स and I am using curly bracket, can you check it? I am printing names, anything in names, curly bracket, nothing inside this. Let's say print करायला, ओके, हा वरचा लिस्ट टाईप आहे राईट, पण हे एम्प्टी प्रिंट झाले. याचा टाईप चेक करा बरं, या नेमचा टाईप बघा, टाईप ऑफ नेम, what it will come guys, what it will come, can you check it? What is this? This is something डिक्शनरी. जर तुम्ही एम्प्टी कर्ली ब्रॅकेट दिलं, लक्षात ठेवायचं याचा टाईप डिक्शनरी असा पायथन इंटरनली ट्रीट करतो. काय ट्रीट करतो?
डिक्शनरी. लेट मी राईट हिअर. DICT स्टँड्स फॉर काय रे बाबा? डिक्शनरी. याला डिक्शनरी म्हणतात. पण पायथन दाखवताना आपल्याला कसं दाखवतो? असं दाखवतो. हे बघा, याचा टाईप मी तर लिहितो, याचा टाईप याला कॉपी करतो मी. दिस इज डिक्शनरी. पायथन uses internally dictionary for the type of empty curly bracket. empty curly bracket. पण सर या कर्ली ब्रॅकेटमध्ये जर मी काही ॲड केलं, याच्यामध्ये आय एम ॲडिंग राम इन डबल कोट, आय एम ॲडिंग 100, आय एम ॲडिंग समथिंग ट्रू. आता याचा टाईप चेंज होतो अँड इट विल बिकम, कॅन यू चेक इट? वाव, इट इज अ सेट गाईज. जर एम्प्टी ठेवला तर डिक्शनरी आणि व्हॅल्यू ॲड केलं तर व्हॅल्यू ॲड केलं तर अहो चेंज झाला ना. हा बनला चौथा टाईप, दॅट इज सेट गाईज. कॅन यू चेक इट? कर्ली ब्रॅकेटमध्ये जर तुम्ही व्हॅल्यू ॲड केल्या तर याचा टाईप सेट असा बनतो. काय बनतो? सेट असा बनतो. इंटरनली पायथन सेट हा टाईप यूज करतो. कशासाठी? कर्ली ब्रॅकेटमधल्या व्हॅल्यूसाठी. पण एम्प्टी कर्ली ब्रॅकेट डिक्शनरी. येते लक्षात? मग डिक्शनरी फक्त एम्प्टी कर्ली ब्रॅकेट का नाही? डिक्शनरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही अशा व्हॅल्यू करता हा सेट बनतो. पण तुम्ही जर म्हणले लेट सपोज युजर आणि यू आर ॲडिंग हिअर समथिंग की कोलन व्हॅल्यू, देन वन मोर की कोलन लेट्स से व्हॅल्यू, याचा टाईप मात्र डिक्शनरी असतो. इफ यू आर ॲडिंग व्हॅल्यू इन की व्हॅल्यू पेअर टाईप ऑफ युजर, याचा टाईप बघा रे बाबा, इट इज डिक्शनरी. बिकॉज डेटा, कॅन यू चेक इट व्हेरी केअरफुली, इट इज इन द की व्हॅल्यू पेअर. हे पुढं आपल्याला इनडेप्थ आहे बरं का कलेक्शन. आता लोड घ्यायचा नाही. आता फक्त डेटा टाईप पायथन इंटरनली काय यूज करतोय ते समजून घ्या. पुढं आपल्याला कलेक्शन टॉपिक एवढ्या डेप्थमध्ये आहे, प्रत्येक गोष्ट बारकाईनं आपल्याला बघायची. आता फक्त लक्षात ठेवा की तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट लावला की लिस्ट, बनाना ब्रॅकेट लावला की टप्पल, कर्ली ब्रॅकेट लावून डेटा ॲड केला की सेट, नाही केला की डिक्शनरी, आणि की व्हॅल्यू पेअर, एवढंच. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. की व्हॅल्यू पेअर कसा असतो, यातली की डबल कोटमध्येच पाहिजे का, व्हॅल्यू डबल कोटमध्ये, कसं ह्याचे रूल्स वगैरे सगळं मी पुढं सांगणार आहे तुम्हाला. आता याचा लोड घ्यायचा नाही म्हणजे नाही. आता फक्त लक्षात ठेवा की व्हॅल्यू पेअर इथं यूज केलेली आहे आणि याचा टाईप काय असणार आहे? डिक्शनरी. जर तुम्ही की व्हॅल्यू पेअर ॲड करत असाल इट विल बिकम डिक्शनरी. कॅन यू चेक इट? डिक्ट म्हणजेच डिक्शनरी. तर हे 4 ॲडव्हान्स्ड डेटा टाईप आपल्याला भेटतात. देर इज वन मोर ऑल्सो गाईज, दॅट इज रेंज. पण तो रेंज मी आताच सांगत नाही. रेंज विल लर्न इन द फॉर लूप गाईज. दॅट इज ऑल्सो केम इन द अंडर दी ॲडव्हान्स्ड डेटा टाईप, दॅट इज रेंज गाईज. विच वन? रेंज इज वन फंक्शन ऑल्सो, इट इज ऑल्सो कॉल्ड वन डेटा टाईप गाईज, रेंज. ओके, याला आपण फॉर लूपमध्ये बघू. याच्यासाठी वेट करा. आता सध्या कॅन यू चेक इट? 4 बेसिक डेटा टाईप and 4 advanced data type. Can you look at this very carefully? And any question you have guys? सर एकदा डिक्शनरी आणि सेट मध्ये काय डिफरन्स आहे? फक्त सेट मध्ये ज्यावेळेस आपण कर्ली ब्रेसेस मध्ये नंबर ज्यावेळेस टाकत त्यावेळेस ते ॲज अ सेट म्हणून आपलं हे टाईप कन्सिडर करते ना? बरोबर. तेच विचारायचं. आणि डिक्शनरी की व्हॅल्यू पेअर. हा, की व्हॅल्यू पेअर. की व्हॅल्यू पेअर म्हणलं की डिक्शनरी, नॉर्मल म्हणलं की सेट. ओके, एनिथिंग एल्स? हे सगळे डेटा टाईप मित्रांनो इंटरनली यूज होतात. आपलं काम याला यूज करायचं अजिबात नाही आहे. आपलं काम फक्त व्हॅरिएबल बनवायचं आहे. आपल्याला माहीत असलं पाहिजे, दॅट इज अ डिफरंट थिंग गाईज. ओके, ठीक आहे. सो नाव डेटा टाईप कॉन्सेप्ट एव्हरीवन गॉट. ठीक आहे. इनपुट फंक्शन मला सांगायचं आहे. Why input function is very important in Python?
If you want to develop the console based application, then guys, this is very important for you. अँड ॲज अ बिगिनर कन्सोल बेस ॲप्लिकेशनच आपण मोस्टली बनवतो. जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स पायथन शिकता, लायब्ररी शिकता, फ्रेमवर्क शिकता, देन वेब ॲप्लिकेशन बनवतो आपण, सर्व्हर साईड ॲप्लिकेशन. पण कन्सोल बेस ॲप्लिकेशन म्हणजे ज्या कन्सोलला रन होतात. लुक ॲट दिस इज युअर कन्सोल. इथं जे रन होतात त्याला कन्सोल बेस ॲप्लिकेशन म्हणतात. मग याच्यामध्ये इनपुट फंक्शनचा रोल खूप मोठा आहे. ॲज अ फ्रेशर हे खूप मोठ्या प्रमाणात यूज केलं जातं प्रोजेक्ट्स वगैरे बनवण्यासाठी. मग काय सर हे फंक्शन आहे, ओके ठीक आहे. इनपुट जसं टाईप बघा, व्हॉट इज टाईप, इथं हे टाईप बघा. कोणी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज दिस टाईप ब्रदर, व्हॉट इज दिस टाईप, एक गोष्ट सांगू तुम्हाला सर, गोष्ट नका सांगू, जोक सांगा, असं का नाही. बघा कधीही तुम्हाला आता इथून पुढं कुठल्याही गोष्टीच्या पुढं जर हे असलं ब्रॅकेट दिसलं, ऐ लक्षात द्या, हे ब्रॅकेट दिसलं, त्याला डोळं झाकून फंक्शन म्हणायचं. काय म्हणायचं? फंक्शन म्हणायचं. लक्षात ठेवा, टाईपच्या पुढं ब्रॅकेट आहे, फंक्शन आहे. प्रिंटच्या पुढं ब्रॅकेट आहे, फंक्शन आहे. हे ब्रॅकेट दिसलं रे दिसलं म्हणायचं हे फंक्शन आहे. फंक्शन काय असतं हा टॉपिक पुढं येईलच तुम्हाला. हे सगळे प्री डिफाईन फंक्शन आहेत. कसले फंक्शन आहेत? प्री डिफाईन फंक्शन, जे पायथनने आपल्याला दिलेत. पायथन म्हणतोय भाई मी बनवून ठेवलं आहे, तुम्ही फक्त काय करायचं? यूज करायचं. प्रिंट कशासाठी? प्रिंट करायसाठी. टाईप कशासाठी? टाईप कशासाठी? टू चेक द टाईप. मग सिमिलर दॅट पायथन काय म्हणते माहिती आहे का? मी तुम्हाला एक फंक्शन देतो आहे, त्याचं नाव आहे इनपुट फंक्शन. कोणतं फंक्शन? इनपुट फंक्शन. सर काय विषय काय याचा? याला पण असं ब्रॅकेट आहे का? हो डेफिनेटली, याला पण असं ब्रॅकेट आहे. मग याचं काम काय आहे बघा. ओके, इट इज यूज टू टेक इनपुट फ्रॉम कन्सोल, त्यालाच आपण म्हणतो फ्रॉम युजर. युजरकडून इनपुट घेण्यासाठी, इनपुट नावातच आहे ना, इनपुट म्हणजे घ्या, आउटपुट म्हणजे द्या, बरोबर की नाही? आउटपुट जे आपल्याला आउटपुटमध्ये भेटतं, जे कन्सोलवरती भेटतं, इनपुट आपल्याला युजरकडून घ्यायचं आहे, कन्सोलवरूनच घ्यायचं आहे. बाय युजिंग इनपुट फंक्शन. कसं यूज केलं जातं हे? खूप सोपं आहे. या इकडे मी नवीन फाईल बनवतो आहे. याच्यामध्ये मी बघा, आधी आपण काय करायचो? एज इक्वल टू व्हॅल्यू द्यायचो, बरोबर आहे, 12, आणि आपण प्रिंट करायचो याला. पण आतापासून आपण ही व्हॅल्यू नाही देणार, ही व्हॅल्यू युजर देणार. काय बोलताय सर? हे बघा, सेव्ह. मी म्हणलं इनपुट डॉट पी वाय, मी याला रन केलं. कॅन यू चेक इट? इनपुट डॉट पी वाय. आता तुम्हाला 12 भेटत आहे. पण मी काय म्हणलं, या 12च्या जागी मी फक्त लिहिलं इनपुट आणि ब्रॅकेट. आणि याच्यामध्ये बघा तुम्ही काहीच नाही दिलं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही इकडे या, तुम्ही रन करा. रन केल्या बघा इथं कर्सर थांबला आहे. इट इज वेटिंग फॉर युअर इनपुट. आता युजर पण तुम्ही आहोत, सगळंच तुम्ही आहो. इथं मी दिलं 34 आणि मी एंटर केलं, परत 34 प्रिंट झालं. म्हणजे ही 34 व्हॅल्यू एजमध्ये गेली, प्रिंट झाली. तुम्ही वाटलं तरी तर असं प्रिंट करून बघा, एज. कॅन यू चेक इट? आता बघा परत रन केलं मी, हा थांबला आहे. का थांबला माहिती आहे का? दिस इनपुट फंक्शन इज वेटिंग फॉर युअर इनपुट. मी दिलं 12. कॅन यू चेक इट? एज इज 12. म्हणजे आता इनपुट इथून जातं आहे. कुठून जातं आहे? कुठून जातं आहे? इथून जातं आहे. मग इथं तुम्ही असं हे एम्प्टी ठेवण्यापेक्षा जर तुम्हाला आणखीन रीडेबल पाहिजे असेल तर इथं म्हणा एंटर एज. जर असं केलं तर तुम्हाला बरं वाटेल. बघा कसं दिसेल, असं दिसेल. आधी एकटा थांबायचा, असं थांबत होता की नाही. आता एंटर एज ह्या मॅसेजसोबत थांबेल. म्हणजे हा मॅसेज तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. मी दिलं 23. व्हॉट हॅपन? हे 23 मित्रांनो, इथून रीड करायची जिम्मेदारी या बाबाची आहे. हा रीड करतो, फक्त रीड करायचं नाही, हे याच्यात टाकायचं सुद्धा. आधी तुम्ही स्वतःहून द्यायचा ना. आता हे देतोय, इथली व्हॅल्यू याच्यात जाते, प्रिंट होते. कसा आहे राड? तुम्ही म्हणले लेट सपोज नेम, मी म्हणलं इनपुट एंटर नेम, आणि मी म्हणलं प्रिंट नेम इज नेम. अँड नाव कॅन यू चेक इट? पहिल्यांदा एज म्हणला, मी म्हणलं 12, परत म्हणला नेम, मी म्हणलं राम. हे बघा, एंटर एज 12 प्रिंट झालं, एंटर नेम राम प्रिंट झालं. म्हणजे व्हॅल्यू आता इथं देत नाही, आपण इथून देतोय.
कळतंय? मग किती व्हॅल्यू रीड करू शकताय बघ. मी लेट सपोज म्हणला ॲड्रेस दे बाई तुझा. हा म्हणला ठीक आहे, घ्या ॲड्रेस. इनपुट एंटर ॲड्रेस, प्रिंट ॲड्रेस, ॲड्रेस ॲड्रेस. आता मी काय करतो, हे सगळे प्रिंट स्टेटमेंट आहेत ना, हे सगळ्या खाली टाकतो. म्हणजे एकदाच रीड करा आणि परत एकदाच प्रिंट करा. हे बरोबर की नाही? लाईक दिस. की नाही चेक इट? म्हणजे आता 3 स्टेटमेंट अगोदर रीड होणार आणि मग डायरेक्ट काय होणार, प्रिंट होणार. बरोबर की नाही? हे बघा, आता इथं रन जर केला कोड, एज मागणार मिळलं 12, नेम मागणार मिळलं राम, ॲड्रेस पुणे. दिल्या 3 गोष्टी. हे बघा आल्या 3 गोष्टी. 3 गोष्टी दिल्या, 3 गोष्टी प्रिंट झाल्या. बरोबर की नाही? हे कळतंय? कितीही डेटा तुम्ही रीड करू शकता. पण आता रीड करत असताना याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे. सर प्रॉब्लेम आहेच का? प्रॉब्लेम नाही असं काय आहे का दुनियामध्ये? होय, जिथे जावा तिकडे प्रॉब्लेमच आहे. सगळीकडे प्रॉब्लेम आहे. ओके, प्रॉब्लेम काय याच्यामध्ये बघा. प्रॉब्लेम पण सांगतो, सोल्युशन पण सांगतो. प्रॉब्लेम इज दॅट ज्यावेळेस तुम्ही इनपुट या फंक्शनने एखादं इनपुट इथून घेत आहे, हे बाय डिफॉल्ट इनपुट कसं घेत आहे माहीत आहे? स्ट्रिंगमध्ये घेत आहे, स्ट्रिंगमध्ये. दॅट इज अ इश्यू. सर काय प्रूफ आहे तुमच्याकडे स्ट्रिंगमध्ये? हे बघा, एज तुम्ही 12 देत आहे, पण तुम्ही त्या एजचा टाईप चेक करता का एकदा? तुम्ही काय देत आहे? 12. हा टाईप काय प्रिंट करतो आहे बघा. आता मी परत रन केलं, तुम्ही किती दिलं आहे? 12. तुम्हाला वाटत असेल हे इंट आहे, पण नाही. सर दाखवा बरं प्रूफ. हे बघा, हे राम आणि पुणे स्ट्रिंग आहे, माहीत आहे मला, पण कॅन यू चेक इट? एजचा टाईप काय आला आहे? हे बघा की, टाईप ऑफ एज str. आपण काय दिलं आहे? म्हणजे इनपुट फंक्शन बाय डिफॉल्ट काय करतं माहीत आहे? इनपुट फंक्शन बाय डिफॉल्ट रीड ओनली स्ट्रिंग टाईप ऑफ व्हॅल्यू. पण सर मी 12 दिले ना. अहो 12 जरी दिलं ते कसं घेते 12 माहीत आहे का? ते 12 कसं घेतं इंटरनली माहीत आहे का? असं घेतं, एज इक्वल टू 12. हे स्ट्रिंग आहे. तुम्ही जर असं केलं तर हे इंट आहे. पण इनपुट फंक्शनला एक सांगायचं कसं, किंवा असं नको येऊ, असं घे ना. हेच आपल्याला सांगावं लागतं. त्याला म्हणतात टाईप कन्व्हर्जन इन पायथन. ती पण एक कॉन्सेप्ट आपल्याकडे माइट बी उद्या किंवा परवा ती कॉन्सेप्ट घेईल. पण आत्ता मी तुम्हाला सांगतो ते का गरजेचं आहे. बघा, ही व्हॅल्यू इंटिजरमध्ये का येणं का गरजेचं आहे त्याचं कारण सांगतो. या कोडला मला कमेंट करायचं आहे, तर त्यासाठी आपण हॅशने कमेंट करतो, बरोबर आहे? पण सर हॅशने किती हॅश लिहावं लागतील? हे 3 आणि हे 3, 6 हॅश लिहावं लागतील. मग बेटर आहे मल्टी लाईन कमेंट करा. इथं ट्रिपल कोट ओपन करा आणि याच्या खाली ट्रिपल कोट क्लोज करा. याला म्हणतात मल्टी लाईन कमेंट इन पायथन. कसली कमेंट? मल्टी लाईन कमेंट इन पायथन. आता तुमचा सगळा कोड कमेंट झाला आहे. काय झाला आहे? काल आपण कमेंट केलं तर हॅशने, पण ही मल्टी लाईन कमेंट आहे. कसली कमेंट आहे? मल्टी लाईन कमेंट युजिंग ट्रिपल कोट गाईज. ट्रिपल कोट ओपन करायचं, याच्यामध्ये कोड लिहायचा आणि संपलं की त्याला क्लोज करायचं. आता रन करून बघा, तुम्हाला काय आउटपुट येणार आहे? काहीच नाही येणार आहे. बघा, काहीच नाही आलं. कसं काय नाही आलं सर? लिहिलं आहे की कोड मी तर. हे आउटपुट आहे तुम्हाला. देर इज नो एनी आउटपुट. हे बघा, अहो कमेंट झालं आहे सगळं. आता बघा, मी एक नंबर रीड करतो आहे, ठीक आहे? नंबर 1 म्हणलं मी म्हणलं इनपुट, मी म्हणलं एंटर फर्स्ट नंबर, ठीक आहे? मी म्हणलं नंबर 2, दुसरा पण नंबर द्या. इनपुट एंटर सेकंड नंबर. 2 नंबर भेटणार आहेत. मी म्हणलं प्रिंट या दोघांची ॲडिशन इज वॉट गाईज? ॲडिशन. मी म्हणलं नंबर 1 प्लस नंबर 2, बरोबर आहे? या इकडे तुम्ही रन केला कोड. वॉट आपण पहिला नंबर म्हणजे 100, दुसरा 200. काय झालं ॲडिशन? अहो सर 300 यायला पाहिजे होतं की. 300 न येण्याचं कारण ॲडिशन इंटिजरसोबत होतच नाही आहे. कशासोबत होते? स्ट्रिंगसोबत होत आहे पब्लिक. आणि स्ट्रिंगसोबत कधी ॲडिशन होत नसते. 2 स्ट्रिंग जोडले जातात. 100 आणि 200ला जोडायचं काम प्लसनं केलं, जोडले की काय?
ॲड नाही केले, जोडले. जोडणं आणि ॲड करणं फरक आहे बरं का. ॲडिशन होताना दोघांमध्ये 100 200 300 होतं, पण हे स्ट्रिंग आहे, हे पण स्ट्रिंग आहे. सो कसं काय स्ट्रिंग आहे? अहो आत्ताच बघितलं की आपण, तुम्ही परत बघा. num1चा टाईप बघा काय येतोय, टाईप ऑफ num1. आणि तुम्ही टाईप याचा पण बघा, इथं कोमा करूनच बघा, कशाला वेगळं टाईप ऑफ num2. दोघांचा टाईप तुम्हाला स्ट्रिंग दिसेल. कॅन यू रन युअर कोड? 1 मिनिट. कॅन यू चेक? पहिला नंबर 100, दुसरा 200. हे टाईप बघा. STR. कशी ॲडिशन व्हायची? ॲडिशन इंटिजरसोबत होत असते, ना की स्ट्रिंगसोबत. मग सर याला कसं काय इंट करायचं? काही नाही करायचं. इंट लिहायचं, ब्रॅकेट लावायचं, आणि हे ब्रॅकेट परत इकडं क्लोज करायचं. सर इथं पण तसंच हो, इंट लिहायचं, ब्रॅकेट लावायचं, हे इकडं क्लोज करायचं. डन. आता ह्याचा टाईप पण चेक करा आणि ॲडिशन पण चेक करा. बघा 100 200. कॅन यू चेक इट? 300. आणि टाईप बघा, इंट. इथं काय आलं तर STR. म्हणजे जर तुम्ही डायरेक्ट असं इनपुट केलं तर स्ट्रिंग येईल, इंटिजरसोबत केलं इंट येईल. तुम्ही फ्लोट करा, अहो फ्लोट येईल ना. बरोबर की नाही? आता फ्लोट येईल बघा. 100 200 काय आला टाईप? फ्लोट 300.0. कळत आहे का? ज्या डेटा टाईपमध्ये तुम्हाला इनपुट कन्वर्ट करायचं आहे, फक्त त्याचं नाव लिहा, हा कन्वर्ट करेल. गॉट इट? मला इंट पाहिजे, मी इंट केलं. फ्लोट पाहिजे, फ्लोट केलं. मग आपला प्रॉब्लेम काय होता? ॲडिशन होत नव्हती, इंटिजरमध्ये कन्वर्जन केलं. ॲडिशन झाली की नाही? अहो झाली ना. सो टू कन्वर्ट इनपुट इंटू इंटिजर यू हॅव टू फॉलो दिस वन. कॅन यू चेक इट? Conversion of string to integer. Conversion of string value to integer. Any question guys? Done? So याप्रमाणे तुम्ही इनपुटचा यूज करू शकता, इनपुट फंक्शनचा यूज करू शकता टू टेक द इनपुट फ्रॉम युजर. ओके. मग काही घेऊ शकता तुम्ही खूप सारे एक्झाम्पल. लेट सपोज मला सांगितलं हे आधी, मी म्हणलं यस बोलो, यू हॅव टू टेक द एम्प्लॉय डेटा फ्रॉम एम्प्लॉई. एम्प्लॉयचाच डेटा एम्प्लॉयकडून घ्या. कसा घ्यायचा? इथं मी म्हणलं कमेंट सेक्शनमध्ये प्रोग्राम लिहिलं, राईट ए प्रोग्राम टू टेक इनपुट फ्रॉम युजर फॉर एम्प्लॉई डेटा. एम्प्लॉयच्या डेटासाठी इनपुट घ्या. ही कमेंट आहे बरोबर आहे. आणि कसा घ्यायचा? चला इथं मी म्हणलं सगळ्यात आधी एम्प्लॉयची ID, मी म्हणलं इनपुट एंटर ID. आता ही ID घेत असताना तुम्हाला जर IDवरती इंटिजर ऑपरेशन करायचे असेल तर इंटमध्ये कन्वर्ट करून घ्या. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नसेल तर काही गरज नाही. ओके. एंटर ID. आता बघा मी एंटर ID म्हणत आहे आणि मी ID लगेच प्रिंट करून बघत आहे ID आली का. ID इज समथिंग ID. सेव्ह करा. याला म्हणलं emp.py. चला emp.pyला रन करा. emp.py ID मी म्हणलं 101. कॅन यू चेक इट? ID इज कमिंग. आता ID हा मला मागत आहे कुठं बघा, एंटर IDच्या पुढे मला खाली पाहिजे, तर इथं फक्त लावा काय माहिती आहे का, स्लॅश. तुम्ही जर स्लॅश एन लावला, हा ID कुठं मागत आहे आता बघा, हा दिला मी. आता परत रन करतो मी. हे बघा एंटर ID कुठं आलं, हे खाली आलं. राईट कळत आहे. हा स्पेस याच्यामुळे आला, हा स्पेस काढून टाका. ओके. नाव रन अगेन. आय थिंक हा याच्यामुळे येत आहे. स्लॅश एन नंतर जो आपण स्पेस देतोय, सॉरी आधी जो स्पेस इथं दिला जातोय तो जो छोटासा स्पेस येतोय, राईट. इथं मी परत रन केलं आहे बघा. एंटर ID वन. आता हे खाली का आलं? इनपुट बिकॉज स्लॅश, राईट. सिमिलरली नेम, मी म्हणलं इनपुट नेम दे रे बाबा एम्प्लॉय तुझं. एंटर नेम, त्याचं नेम आपल्याला भेटेल. स्लॅश एन लावायचं आहे लावा, नाही लावायचं नाही लावा, हे तुमची इच्छा. मी नाही लावत, असं मला भारी वाटत आहे.
मी जे फक्त सांगितलं तुम्हाला लावायचं असेल लावा. देन मी म्हणलं सॅलरी सांग रे बाबा तुझी सॅलरी सांग. इनपुट सॅलरी फ्लोटमध्ये घ्यायची असेल घेऊ शकता. एंटर सॅलरी. मी आता सगळं इंटिजरमध्येच घेतो आहे आपलं स्ट्रिंगमध्ये. मी म्हणलं डिपार्टमेंट काय रे बाबा तुझं. इनपुट एंटर डिपार्टमेंट. असं नाही याला एंटर डिपार्टमेंटच म्हणायला पाहिजे मगच हा एंटर करेल. तुम्ही त्याला असं पण म्हणू शकता युअर डिपार्टमेंट. काही झालं ना, हे मॅसेज आहे रवा. असं एंटर लिहिलं तरच एंटर करेल असं काही नाही आहे. ओके. डिपार्टमेंट ॲड्रेस म्हणा त्याला. बाई तुझा ॲड्रेस सांग. असं पण म्हणू शकता प्लीज एंटर युअर ॲड्रेस. प्लीज लावा. बरोबर की नाही. एखादी मुलगी असेल तर ती म्हणेल मला प्लीज म्हणल्याशिवाय मी टाकणारच नाही. राईट. डेट ऑफ बर्थ सांग रे बाबा तुझी. त्याला म्हणा एंटर युअर DOB. आता DOB आहे का त्याला कळेल नाही कळेल. हा सगळा डेटा आल्यानंतर प्रिंट करा हा सगळा डेटा. इथं म्हणा एक मस्त लाईन मारा अशी. कशी. प्रिंट. इथं मी अशी लाईन मारत आहे सेपरेशनची लाईन. बरोबर आहे. येस सर. आणि ह्या लाईनला मी /n म्हणत आहे म्हणजे एक लाईन मला भेटेल. इथं पण /n. सो सेपरेट राहील ना डेटा. असा बघा कसा दिसेल तुम्हाला दाखवतो. आणि प्रिंट करा. चला सगळं धड प्रिंट करा. इथं म्हणा त्याचं नावाला नाव. देन सॅलरीला सॅलरी. आता हे प्रिंट करायचे 4-5 वे तुम्हाला माहीत आहेत. कसं करायचं तसं करू शकतो. मी त्यातला एक वे यूज करतो आहे. तुम्हाला एका लाईनमध्ये करायचं एका लाईनमध्ये करा. 2मध्ये करायचं 2मध्ये करा. 3मध्ये 3. कसं करायचं आहे तसं. हे बरोबर की नाही. ॲड्रेसला ॲड्रेस देन DOB इज डिअर DOB. ओके. आता हे अलाईन करा थोडंसं बरं दिसतंय. 4 चौकात बरं दिसतं हे. थोडंसं नाही का अलाइनमेंट केल्यावर तर चांगलं वाटते ना. बाकी काही नाही आहे. ओके. हां. सेव्ह दिस. केम हिअर. CLS. चला. ID 101. नाव राम. सॅलरी 34,000. डिपार्टमेंट IT. प्लीज एंटर युअर ॲड्रेस. असं जरा थोडंसं भारी वाटलं ना. प्लीज शब्द आला. ओके. लेट्स से पुणे. DOB 11/12/2000. कसं वाटत आहे बघा बरे. ही लाईन कशामुळे आली. बिकॉज ऑफ /n. ही एक लाईन. परत इक्वल टू आलं. त्याच्यानंतर ही लाईन का आली आहे बघा ही वाली. बिकॉज ऑफ /n. याच्या पुढं पण लिहिलं आहे. आणि मग तुमचा डेटा आला. बघा हे अलाईनमध्ये कसा भारी वाटत आहे. 4 चौकात 10-12 जणात चांगला वाटत आहे ना. ते 4 चौका आहेत नेमकं कोण रे मला तेच कळत नाही. कधी म्हणतात बघा आपले घरचे 4 चौकात जरा चांगलं राहत जा चांगलं वागत जा. कोण आहेत ते 4 चौक. 4 चौक म्हणजे 8 जण झाले ना. डू यू थिंक अबाउट दॅट. कोण आहेत ते 4 चौक नेमकं. किंवा असं म्हणतात बघा अरे बाबा तू व्हिडिओ काढायला लागला व्हिडिओ मोबाईलवरती काढतो टाकतो 4 चौक काय म्हणतील. अरे कोण आहेत ते 4 चौक. असे हाणले पाहिजे बुटाने धरून ते 4 चौक. काय म्हणतील तर म्हणतील. आपण काय डान्स करतोय का व्हिडिओमध्ये. नाही ना. आपण चांगली व्हिडिओ बनवत आहे. बरोबर की नाही. असं तुम्हाला कोणी म्हणलं का कधी 4 चौकाबद्दल. असं कोणाला काय असं आहे का एक्सपिरियन्स 4 चौकाचा. कोण म्हणलं तर मला सांगा. अरे काय म्हणतील 4 चौक. कोणी काय म्हणत नाही. लाईफ तुमची आहे. जस्ट एन्जॉय इट. लाईफ तुमची आहे ना. जस्ट एन्जॉय इट. फक्त चांगलं कर्म करत प्रामाणिक राहून लाईफ एन्जॉय करायची. बाकी दुनियाचा विचार नाही करायचा. तो काय म्हणेल त्याला कसं वाटेल. अजिबात नाही. त्याला वाटेल नाही तर नाही वाटेल. कोण आहे तो. हा ॲटिट्यूड कोणाचा असतो माहिती आहे का. कॉन्टेंट क्रिएटरचा. बाकीचे खूप भेटतात यार. खूप भेटतात. म्हणजे मुलं असतील मुली असतील. मुली तर खूप भेटतात. मुलांनी भिलं नाही पाहिजे माझं प्रामाणिक म्हणणं. पोरंसुद्धा भेटतो. मी एखाद्याला म्हणलं अरे बनव जा ना व्हिडिओज वगैरे. नाही तुला थोडंसं बोलतो चांगला. नाही रे मी बोलतो पण मला अशी भीतीच वाटते. कसं वाटेल कोण काय बोलेल. मी म्हणलं अरे कोणाला भेटतो तो. अरे भेट नाही रे पण ते नाही का थोडंसं असं कॉन्फिडन्सच येत नाही. मी म्हणलं असं तर टाका बोलतो राव तू. टाळा बोलतो. आणि तुला तशी भीती वाटते. बनव ना कॉन्टेंट. पैसाच पैसा आहे कॉन्टेंटमध्ये. मग पुन्हा मला विचारतो खरंच काय दाखव प्रूफ.
मग मी त्याला प्रूफ दाखवला. अरे खरंच लई पैसा आहे कॉन्टेंटमध्ये. तुम्हाला दाखवू का प्रूफ? प्रूफ दाखवतो तुम्हाला. हे बघा माझे 3 यूट्यूब चॅनल आहेत राईट. आय थिंक तुम्हाला माहीत असते. मी याच्यामध्ये एक माझा हा खूप जुनावाला यूट्यूब चॅनल आहे. मी याच्याला एका व्हिडिओची तुम्हाला अर्निंग दाखवतो. ओके, किती पॉवर आहे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये. का करत नाहीत आय डोंट नो. मी प्रत्येकाला म्हणजे सांगतो, वरडून सांगतो, अरे करा, काय हेल्प लागली मला सांगा. व्ह्यूज माझा एक व्हिडिओ 1 लाखाच्या वर गेला होता, जो की व्हायरल झाला होता. हे बघा हा स्प्रिंग बूटवाला एक व्हिडिओ आहे बरं का. हा एक व्हिडिओ कॅन यू चेक द अर्निंग गाईज. अहो एका व्हिडिओचे तुम्हाला 12,000 भेटत असतील. काय प्रॉब्लेम काय? एक व्हिडिओ 12,000 देतो, एक व्हिडिओ. अहो 10 व्हिडिओ 1,00,000 रुपये. आई ग, जस्ट इमॅजिन गाईज युअर फर्स्ट अर्निंग. बट डेफिनेटली यू नो कॉन्फिडन्स तुमचा शो करावा लागतो. तुम्हाला पब्लिकला एंगेज ठेवावं लागतं. 19,000 तास माझा हा व्हिडिओ बघितला. 19,000 तास. 1,60,000 व्ह्यूज आहेत. 1.5 लाख लोकांनी, म्हणजे 1.5 लाख लोकांनी बघितलं तेव्हा एवढे पैसे आले बरं का. नाही तर असं नाही बा. मागच्या 8 डेज असा सुद्धा तो व्हिडिओ लाईव्ह सुरूच आहे, व्ह्यूज सुरूच आहेत. म्हणजे व्ह्यूज वाढले, पैसे चालूच आहेत. हा व्हिडिओ अपलोड कधी केला होता माहीत आहे का? हा व्हिडिओ अपलोड केला होता, तुम्हाला मी याची डेट जर दाखवली, यू कांट इमॅजिन, 19 जुलै 2024. व्हॉट इज द डेट टुडे? 16 एप्रिल 2026. आणखीन आम्हाला पैसे देत चालला आहे. म्हणजे मी संध्याकाळी निवांत झोपतो, हा पैसे जनरेट करत राहतो. दॅट इज अ यू नो पॅसिव्ह इन्कम ऑफ सोशल मीडिया. तुम्ही एकदाच काम करता, अनलिमिटेड टाईम तुम्ही पैसे कमवता. पण कंपनीत तसं नसतो. दररोज काम करा, मगच तुम्हाला महिन्याची पगार भेटते. हे बरोबर की नाही? पण सोशल मीडिया इज नॉट लाईक दॅट. आधी मेहनत करा, 6 महिने, वर्षभर, एकदा चॅनल मॉनिटाईज झाला, परत काय नाही, व्हिडिओ टाका. तो व्हिडिओ तुम्हाला लाईफ टाईम पैसे देतो, लाईफ टाईम. आता 2 वर्ष होऊन गेली की राव, 2 वर्ष होत आली की. 19 जुलैला 2 वर्ष होतील. कळतं आहे? हा माझा एक चॅनल, असे माझे 3 चॅनल आहेत. किती इथं हा नाही आहे, 3 चॅनल आहेत माझे. आई बघा इथं तुम्हाला दिसेल. इथं जर मी तुम्हाला दाखवला, आता मी काल परवा एक व्हिडिओ बनवला बा, त्याची इन्कम दाखवतो मी, लेटेस्ट व्हिडिओची. लेटेस्ट व्हिडिओ माझा जो होता ना, आदी अँड पायथन चॅनल सगळ्यांना माहीत आहे. मी इथं वेब डेव्हलपमेंटचे व्हिडिओ टाकत आहे राईट. तुम्ही बघितले असतील. आता बघा व्ह्यूज किती आहे सगळेजण बघा, 581, फक्त 581 व्ह्यूज. एज्युकेशन इज किती इम्पॉर्टंट आहे बघा. 581 व्ह्यूला तुम्ही अर्निंग चेक करा. कॅन यू चेक इट? हो 50 रुपये. कोणाचे आहेत 50 रुपये? कोण द्यायला लागले तुम्हाला 50 रुपये? मी म्हणलं मला देता 50 रुपये? फुकट कोणीच देणार नाही. देईल का? फक्त 582 व्ह्यूला जर 50 रुपये भेटत असतील, आणि हे आता मला सांगा, हे 582च राहणार आहे का? अहो वाढणार आहे. वेब डेव्हलपमेंट पोरं बघणार नाही का? बघणार ना, 100% बघणार. हे बा पहिला व्हिडिओ 1586. कॅन आय ओपन दिस? याची अर्निंग बघून तर यू विल गेट शॉक. 150 रुपये. 500ला 50, 1000ला 100, 1,500ला 150, 1,500 व्ह्यू आहेत 150. आणि मागच्या 8 दिवसात अनेक 76 व्ह्यू आलेत. आणि 500 आले की आणि 50. म्हणजे हे अपलोड करून ठेवा. हे पण बघितले गेले पाहिजे. उगं काहीतरी केलं तरी सुद्धा व्ह्यूज येतात रे. काय जण काहीच करत नाहीत, तरी पण लाखो रुपये कमवत आहेत गाईज. लाखो रुपये. दॅट इज अ पॉवर ऑफ सोशल मीडिया. हे बघ मागच्या 60 मिनटामध्ये 5 जणांनी बघितलं आहे. आपण इथं जे पायथन शिकवतो आहे आणि 5 जण तिकडं वेब डेव्हलपमेंट शिकत आहे. हा वाला चॅनल. ओके, इफ यू सी दिस वन. सो तुम्ही एवढी चॅनल बनवायचं रिझन काय? मल्टिपल चॅनल, मल्टिपल व्हिडिओ, मल्टिपल वेज ऑफ अर्निंग. सिम्पल दॅट. हे बघा आता मगाशी मी केला होता. याच्यामधला मी 3 चुका नका करू. किंवा कळशी हा ओपन करू. 2400 व्ह्यूज आहे त्याला. कळशी 134. अरे म्हणजे मला काय सांगायचं तुम्हाला. आणि व्हिडिओ किती मिनटाचा माहिती आहे का? 8च मिनटं. 8 मिनटात मी 150 रुपये कमवले. लिगल वे, प्रामाणिकपणा. मी म्हणत नाही की चोरी करा, हे करा आणि पैसे कमा. नाही, जस्ट शो युअर टॅलेंट. फर्स्ट ऑफ ऑल टेक द नॉलेज. डायरेक्ट टॅलेंट शो करायला जाऊ नका. वेगळंच शो व्हायचं काहीतरी. बरोबर आहे. 5,000. हे बघा, हे माझा मित्र आला होता.
5,000 व्ह्यूज याला आले होते, 302 रुपये आले होते. त्याचा पेट्रोलचा खर्च निघाला होता. नाही, आय एम जस्ट किडिंग दॅट. ओके. पण याच्यासोबत माझा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कॅन आय शो यू दॅट? हे मी का दाखवत आहे, माझा मोठेपणा दाखवत नाही आहे. आय जस्ट वॉन्ट एव्हरी मराठी ऑडियन्स कॅन बी ग्रो अप यार. प्रत्येक मराठी पोरानं ह्या गोष्टी केल्या पाहिजे, पुढं गेले पाहिजे. बघ व्हायरल झालेले व्हिडिओ आपले हे व्हिडिओ 1,00,000ला गेला. IT जॉब मिळवणं लई सोपं आहे, फक्त हे करा. 9 मिनटाचा व्हिडिओ मी फक्त 9 मिनटं बोललो आहे. 9 मिनटं. कॅन यू चेक द अर्निंग? ऑलमोस्ट 4,000 रुपये. म्हणजे एका मिनटाचे हे तुम्ही हिशोब करा राव घरी जाऊन. मागच्या 38,000 सुद्धा व्ह्यूज आले त्याला. हा व्हिडिओ टाकला होता कधी? जमाना झाला याला. हे बघा 3 सप्टेंबर 2025. ऑलमोस्ट 4,000 रुपये. एका मिनटाचं तुम्ही करा ना कॅल्क्युलेशन. एका मिनटाला किती रुपये भेटले? 9 मिनटाला 4,000. एका मिनटाला किती? तुम्ही घरी जाऊन करा निवांत. घरीच असाल निवांत, एक झोप वगैरे घेऊन करा. हे बघा मी काय म्हणलं होतं, इंग्लिश बोलायचं आहे फक्त 3 ट्रिक्स. 9 मिनटाचा व्हिडिओ, 53,000 लोकांनी व्हिडिओ बघितला होता. आणि याची अर्निंग तुमच्यासमोर आहे. ह्याची मग 3,500 समथिंग. 2 व्हिडिओचे 8-9 हजार रुपये झाले. 20 मिनटं बोलून 8-9 हजार रुपये. हो सर, इट्स अमेझिंग. प्रत्येक व्हिडिओ एवढ्याला जात नाही, हे पण रिॲलिटी आहे. काही व्हिडिओ 2,000ला, 1,000ला. पण मला काय म्हणायचं माहिती आहे, काहीतरी पार्ट टाईम अर्निंग तुमची चालू राहते. मी म्हणत आहे प्रत्येक व्हिडिओने तुम्हाला 5-5 हजार रुपये दिले पाहिजे. 50 जरी देत असेल ना, इट्स युअर अर्निंग. इट्स युअर हार्डवर्क. हे तुमचं काम आहे, तुमचं हार्डवर्क आहे. बरोबर आहे. एखादा व्हिडिओ जरी जात असेल लांब, भेटतं ना त्याचे पैसे तुम्हाला. प्रत्येक व्हिडिओ जात नाही, मी सुद्धा मान्य करतो. पण काही व्हिडिओ तुमचे जातात ना, व्हायरल होतात, त्याची अर्निंग तुम्हाला हजारात असते. 10,000, 20,000 असते, लाखात असते. काही काही व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला काय सांगू, आता हे माझे काहीच नाही देऊ, मी आपलं दाखवतो आहे तुम्हाला. तुम्ही मोठे मोठे यूट्यूबर्स बघितले, करोडोमध्ये कमवलेत, करोडो. ध्रुव राठी ध्रुव राठी, प्रत्येक व्हिडिओ मिलियन असतो, मिलियनच्या वर असतो, करोडोला जातो. मित्रांनो एका व्हिडिओचे 60-70 लाख रुपये एका व्हिडिओचे कमवत होतो. माझे 10,000 कुठं ठेवता? एका व्हिडिओचे 60-70 लाख. पण आपल्याला आपलं स्वप्न असलं पाहिजे तेवढी मोठी. बरोबर आहे. पण तेवढी मोठी स्वप्न असल्यावर आपण 60-70 लाख आपण एक्सपेक्ट नाही करत. 60-70 रुपये तर एक्सपेक्ट करू शकतो. बरोबर की नाही? तेवढं नाही रे बाबा. तेवढं काय, त्याचं टॅलेंट काय आहे, नॉलेज काय आहे, अभ्यास किती आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याला. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याचे व्हिडिओ एवढे व्हायरल होतात. तुम्ही यूट्यूबला ChatGPTला जाऊन सर्जरी केलं ना, की त्याच्या व्हिडिओला व्ह्यूज एवढे आले. लेट सपोज 1.2 मिलियन, म्हणजे 12 लाख व्ह्यूज आले. 12 लाखाचे किती रुपये भेटले असतील तुम्हाला? ChatGPT सांगतो की एवढे त्याला रुपये भेटले असतील. ते याच्यावरती असतं, RPMवरती असतं. आता ह्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबमध्ये आल्यावरच कळतील. RPM काय, CPM काय असतं. पण मला सांगायचं काय, कॉन्टेंट क्रिएट करायला लाजू नका. मी प्रत्येक बॅचमध्ये हे सांगत राहतो. कारण कॉन्टेंट क्रिएशनमुळे माझी लाईफ चेंज झाली, तुमची पण चेंज होऊ शकते. कॉन्टेंट क्रिएशनमुळे मी महाराष्ट्रातल्या लाखो पोरांजवळ पोहोचलो आहे, तुम्ही पोहोचवू शकता. जस्ट चेक युअर टॅलेंट, चेक युअर स्किल्स. तुमच्याकडे काय स्किल आहे ते बघा. आणि प्रत्येकाला देवाने जन्म देताना काहीतरी टॅलेंट दिले राव, ते आपल्यात लपलेलं असतं. फक्त त्याच्यासाठी योग्य वेळ आपल्याला माहिती पाहिजे, त्यावेळेस ते आपण टॅलेंट शोकेस करू. बरोबर. स्वतःला विचारा, काय मी असं करू शकतो, काय माझ्याकडे आहे. असतं, प्रत्येकाकडे असतं. 99% लोकांकडे काहीतरी असतं बाबा, 100% असतं. एक कळतं आहे. प्रत्येकजण कॉन्टेंट क्रिएटर बनत नाही. त्याच्यामागची रिॲलिटी की त्यांना त्यांच्यातलं टॅलेंट असतं पण माहीत नसतं, किंवा त्यांना कॉन्फिडन्स येत नाही. सर कसं करू, नाही का मला असं घरचा पाठिंबाच नाही आहे, घरचे सपोर्टच करत नाही, असे खूप सारे रिझन्स असतात. पण जर तुम्ही बघा, मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवायचो ना, घरचेसुद्धा तुम्हाला सपोर्ट करतात. तुम्ही फक्त घरच्यांना दाखवा, हे बघा ही माझी रेकॉर्डिंग दाखवा त्यांना. घरचे तुम्हाला डायरेक्ट म्हणतील उद्यापासून घ्यायचा मोबाईल लगेच व्हिडिओ करायचा म्हणतील घरचे डेफिनेटली. मी ज्यावेळेस व्हिडिओ करायचो ना, कधी माहीत आहे का, 1-2-3 वर्षापूर्वी 2023-22ला ग्रॅज्युएट झाल्यावर माझे जुने व्हिडिओ बघा तुम्ही जाऊन. माझ्या घरचे अक्षरशः माझे पप्पा तर काय म्हणले माहिती आहे का, पागल बिगल झाले का काही, अभ्यास वाढला आणि काहीतरी येण्यासारखंच करायला लागले. मोबाईल काय घेतं आहे आणि त्याच्यात हॅलो एव्हरीवन काय म्हणतं ते त्यालाच कळत आहे. म्हणजे घरचे मला असं म्हणले नाही कधी की नको करू, फक्त म्हणले भाई तू काय करतो आहे आम्हाला काय कळत नाही.
मी म्हणलं फक्त थांबा, काही दिवस थांबा. म्हणजे मला असं कॉन्फिडन्स नव्हता की मी सक्सेसच होणार मित्रांनो, डेफिनेटली नाही. पण मी करत गेलो, करत राहिलो. मला एक गोष्ट माहीत आहे, कन्सिस्टन्सी जर असेल ना आपल्या कामात, प्रत्येक गोष्ट साध्य होते लाईफमध्ये. कन्सिस्टन्सी पाहिजे फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे. मी तेच करत गेलो. 1800+ व्हिडिओज टाकले मी त्या मेन चॅनलवरती हिंदीमध्ये. 1800 एवढे व्हिडिओज टाकत गेलो. पण मला माहीत होतं एक ना एक दिवस माझा चॅनल ग्रो होणार आहे, मी खूप स्टुडंटपर्यंत पोहोचणार आहे, ते मला माहीत होतं. आणि तेच तसंच झालं. ते हिंदीसाठी करत होतो, परत मराठीसाठी माझ्या डोक्यामध्ये वीज पेटली की बाई आपण राहतोय मराठीमध्ये आणि आपण मराठीसाठी करत नाही. मी गेल्या वर्षी मराठी चॅनल चालू केले दोन्ही पण, जुलैमध्ये. माझं हिंदी चॅनल 2022चं आहे, पण मराठी आत्ता जस्ट केलं. मराठी पोराने जर एवढा सपोर्ट दिला, खूप सपोर्ट दिला, खूप. आणि त्यांचं मी आयुष्यभर ऋणी राहणारच. त्यांच्यासाठी मी फ्रीमध्ये कॉन्टेंट खूप सारा ऑलरेडी दिला आहे, पुढं पण देत राहणार आहे. आता थोडंसं मी बिझी आहे पर्सनल लाईफमध्ये. तुम्हाला मी आय थिंक नाही सांगितलं, पण आपल्या बाकीच्या बॅचेसला इन्फॉर्म ऑलरेडी केलं आहे. 1 मेला तुमच्या भावाचं लग्न आहे. आय थिंक याच्यामध्ये सौरभला माहीत आहे, सौरभ आपला याच्यामध्ये होता, फुलस्टॅकच्या बॅचमध्ये पण आहे, राईट. 1 मेला लग्न आहे. सो त्यामुळे थोडंसं मी त्या कामात बिझी असल्यामुळे काही दिवस झालं मला यूट्यूबवरती पण मी व्हिडिओज नाही आहेत जास्त. फक्त मी जॉब बॅचेस एवढंच सुरू आहे माझं. अरे थँक्यू राज. आता विचारू नका कोणी बाकीचे क्वेश्चन. सर इट्स अ लव्ह मॅरेज ऑर अरेंज मॅरेज, कसं काय झालं, कधी झालं, मुलगी कुठली आहे, मुलगी काय करते, कुठं आहे लग्न, हे सगळ्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लवकर भेटतील. ठीक आहे. बट आहे एक 15 दिवसाचाच कालावधी राहिला आहे. ठीक आहे. त्याच्या आधी 25 तारखेपर्यंत आपल्या बॅचेस कंटिन्यू असतील. 25 नंतर एक 10 दिवसाचा तुम्हाला ब्रेक भेटेल. लग्न आहे, सो ब्रेक तुम्हाला भेटेलच. तेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. ठीक आहे. मी सांगेलच असाइनमेंट्स वगैरे. आपण लगेच लग्न झाले कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. मॉर्निंग बॅचला सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? मुलगी अमरावतीची आहे, हे सांगितलं ना मी. यांना पण सांगितलं. हां घे. आणखीन काय सांगायचं आहे सौरभ, काय सांगायचं आणखीन? हां हेच ना, का मला वाटलं दुसरं काय आणखीन सांगायचं. ठीक आहे. ओके. तर 25 तारखेपर्यंत आपला हा वीक आणि पुढला वीक बॅच असेल. पुढल्या वीकमध्ये पण पूर्ण मंडे टू फ्रायडेपर्यंत बॅच असणार आहे. डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. देन आय थिंक 25ला शुक्रवार येतो आहे. सो दॅट फ्रायडे विल बी द लास्ट डे. अँड देन एक 5, 6, 7, 8 मेपर्यंत मी फ्री होईल. आपण लगेच 9, 10 मेपासून अगेन कंटिन्यू बॅच सुरू करू. आय थिंक 10 मेला सोमवार येतो आहे. सोमवारपासून आपण आपल्या बॅचेस ज्या पेंडिंगमध्ये राहतील त्या कंटिन्यू करू. आपण नेक्स्ट वीकपर्यंत मला वाटतं आपण कंट्रोल स्टेटमेंटमध्ये प्रोजेक्ट्स वगैरे खूप साऱ्या गोष्टी होऊन जातील. तुम्हाला प्रॅक्टिस करायला खूप साऱ्या गोष्टी भेटतील. तोपर्यंत सगळेजण काही मी असाइनमेंट्स देईल त्या सगळ्या असाइनमेंट्स त्या पिरियडमध्ये करून घ्या. ओके. आणि मग 15 दिवसानंतर लगेच आपण कंटिन्यू पण करणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. चला थांबू. मला वाटलं हे शेअर करावं. ठीक आहे. कोणाला करायचं असेल करू शकता. खूप चांगलं आहे. ओके. कोणाला ओव्हर वाटलं असेल काहीतरी सर नाही हाणतात उगं आम्हाला काय करायचं यूट्यूब आणि ब्यूट्यूब, आमचं बरी चाललेलं आहे. ठीक आहे बाबा, असं काही नाही कोणाला कॉम्पल्सरी करायचं आहे. बरोबर आहे. जे चांगलं आहे ते घ्या, जे आवडलं नाही ते मला परत द्या. बरोबर आहे. आम्ही कीर्तनात पण असंच म्हणतो बरं का. कीर्तनात असंच म्हटलं जातं. लास्टला जेव्हा कीर्तन संपतं ना, तेव्हा जे पण कीर्तन सांगितलं असतं ना कीर्तनकाराने, कीर्तनकार स्वतः सांगतो की बाबा मी जे बोललो आहे ते आपण जे बोलतो ते देवाचीच कृपा असते. कारण आपण चालतो, बोलतो, खेळतो, हसतो ते सगळं देवामुळेच. कारण मी म्हणत नाही, ते तुकाराम महाराजच म्हणतात, चाले शरीर कोणाची असते. बरोबर आहे. त्याच्या सत्तेनं सगळं सुरू आहे. आपण बोलतोय, चालतोय त्याच्यामुळे. तो म्हणला गप्प, आपण गप्प बसतो. म्हणजे गप्प बसतो म्हणजे लगेच घरापुढे गर्दी होते. ते देवाच्या हातात आहे. आपल्या काय हातात आहे, राईट. त्यामुळे कीर्तनकारसुद्धा बोलतो ना ते देवाचेच. कोकिळ एवढं मंजूळ गाते ते देवाचीच कृपा. बरोबर आहे. कोकिळ मंजूळ गात असे गाणी कृपा करी हरित एवढी, देवाची कृपा आहे म्हणून तर कोकिळ एवढं चांगलं आवाज कुहू कुहू करते. सिमिलर दॅट कीर्तनकार पण कीर्तन करतो ना, तेव्हा तो सगळ्या शेवटी तेच बोलतो की देवाच्या कृपेमुळे मी जे काय होतं ते बोललो. आता जे काय तुम्हाला पटलं असेल ते तुम्ही तुमच्या पदरात घ्या
नाही पटलं असेल ते पण काय काय कीर्तनकार म्हणतात बघा, लहान बालक म्हणून समजून घ्या, तुमचा मुलगा म्हणून समजून घ्या, भाऊ म्हणून समजून घ्या. लाईक दॅट. आता हे मी जे सांगितलं ना ते आवडलं असेल तर घ्या, नसेल तर माझं मला परत घ्या, मी घेऊन जातो. लाईक दॅट. ओके, ठीक आहे, चालेल. काय हेल्प लागली ऑलवेज आय एम दिअर गाईज. कधी मला मॅसेज वगैरे करत चला, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे सर, आय वॉन्ट टू स्टार्ट माय कंटेंट क्रिएटर जर्नी, तर मला थोडं गाईड करा, मी करेल गाईड. इव्हन आतासुद्धा मी गाईड केलंच ना, प्रत्येक मराठी पोराला गाईड करायला आपण, कारण आपली पोरं आपणच पुढं घेऊन गेलं पाहिजे, बरोबर की नाही? दुसरं कोण घेऊन जाणार आहे? ठीक आहे, चला थांबू आपण, राहू दे तुमचं.